श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, अधिक मास कुलदेवीची सेवा कशी करावी? अधिक महिन्यामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये कुलदेवीच्या उपासनेचा व कुलदेवीच्या सेवेचे सुद्धा महत्त्व असते. पण बऱ्याच जणांना कुलदेवीची सेवा कशी करावी, काय करावी हे माहीत नसते. हेच सांगणार आहे हा आजचा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की स्किप न करता पहा. व्हिडिओवर नवीन असाल तर लगेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवीन अपडेटसाठी. कमेंट्स बॉक्समध्ये लिहिण्यास विसरू नका श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. यंदा 17 मे ते 15 जून अधिक महिना आलेला आहे. या अधिक महिन्याच्या काळामध्ये तुम्ही नक्की तुमच्या कुलदेवीसाठी काय करायला हवं? कुलदेवता ही संपूर्ण कुटुंबाची खरं तर आई असते, म्हणून तिची सेवा वेळोवेळी होणं, तिची उपासना वेळोवेळी होणे आवश्यक असते. अधिक महिन्यामध्ये आपण कुलदेवीसाठी काय करावं? जर कोणाला त्याची कुलदेवता माहीत नसेल तर त्यांनी काय करावं याचा मी सेपरेट व्हिडिओ श्री स्वामी समर्थ या चॅनलवर आहे. यामध्ये ज्यांना कुलदेवता माहीत नाही त्यांनी त्या आयडीवर जाऊन नक्की पहा. आता कोणते उपाय करावे आपली देवता माहीत नसेल तर, जेणेकरून तुम्हाला तुमची कुलदेवता माहीत होईल. आता बघा, प्रत्येक घराची एक कुलदेवता असते. त्या कुलदेवतेचे वर्षातून एकदा का होईना आपण दर्शन घ्यावे. कुलदेवता आपल्या कुटुंबाचे रक्षण करत असते. आपल्या प्रत्येक संकटातून आपल्याला आपली कुलदेवता ही बाहेर काढत असते. पण त्यासाठी आपल्याकडून आपल्या कुलदेवीची सेवा होणे पण तेवढेच महत्त्वाचे असते. आता कुलदेवीची सेवा ही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. नवरात्रात सुद्धा आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो, ओटी भरतो व सेवा करत असतो. नवरात्र व्यतिरिक्त सुद्धा इतर काही दिवसामध्ये सुद्धा आपल्या कुलदेवीची सेवा ही करायलाच पाहिजे. अधिक महिनासुद्धा असाच पवित्र असा महिना आहे. हा साधनेचा, उपासनेचा महिना आहे. या महिन्यात जसे भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करतो तशीच आपण कुलदेवीची सेवा कशी करावी? अधिक महिन्यात कुलदेवीची सेवा करणे याचे मुख्य कारण म्हणजे अधिक महिन्यात आपण जी काही सेवा करतो, साधना करतो त्याचं फळ 10 पटीने मिळत असते. अधिक महिन्यामध्ये आवर्जून कुलदेवीची सेवा करावी. ही सेवा कशी करावी? अधिक महिन्याच्या सर्व शुक्रवारी किंवा मंगळवारी जसे तुम्हाला जमेल तसे कुलदेवीची ओटी भरावी. जर तुम्ही शुक्रवार निवडला असेल तर सर्व शुक्रवारी ओटी भरावी. कुलदेवीची किंवा किंवा मंगळवार निवडला असेल तर प्रत्येक मंगळवारी कुलदेवीची ओटी भरावी. जर तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी किंवा मंगळवारी ओटी भरण्यास जमणार नसेल तर कमीत कमी एक मंगळवारी किंवा एक शुक्रवारी का होईना कुलदेवीची ओटी भरण्यास विसरू नये. आता ओटीमध्ये कुलदेवीला साडी, चोळी, बांगड्या, मणिमंगळसूत्र, हळदी कुंकू, 5 प्रकारची फळे, नारळ, दक्षिणा आणि विडा हे सर्व भक्तिभावाने देवतेला अर्पण करावं. जर तुम्ही एखाद्या संकटातून जात असाल तर आई जगदंबे जवळ आपली समस्या सांगावी. ती आपली आई आहे, ती आपल्या हाकेला नक्की धावून येते. आता अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची सेवा करायची व ओटी भरणे हा एक भाग झाला, परंतु याच्या व्यतिरिक्त कुलदेवीच्या मंत्रांचा जप करू शकता. अधिक महिन्यामधील मंगळवार किंवा शुक्रवार निवडून तुम्ही मंत्रांचा जप करावा. आपल्या कुलदेवीचा स्तोत्र म्हणू शकता किंवा श्रीसूक्त म्हणू शकता, लक्ष्मी महाअष्टक म्हणू शकता. यापैकी कोणते पण स्तोत्र निवडा व मंगळवार किंवा शुक्रवार नित्य नियमाने म्हणा. लक्षात ठेवा, कुलदेवीची अशी सेवा करतो व जेव्हा केव्हा आपल्यावर संकट येते व आपण देवीला हाक मारतो, मी आपल्या मदतीला धावून येते. कुटुंबातील आजार पण दूर होतात व आपल्या कुटुंबातील आर्थिक चणचण असेल तर ती दूर होते. कुलदेवता आपली सगळ्या बाजूनी रक्षा करते. अनेकांना प्रश्न असेल, आम्हाला आमची कुलदेवता माहीत नाही. तर
आम्ही काय करावे? कुलदेवता जरी माहीत नसली तरी तुमच्या घरामध्ये ज्या कुठल्या देवीचा फोटो ठेवला असेल, महालक्ष्मी असेल, रेणुका माता असेल, ज्या देवीचा फोटो मूर्ती असेल तिच्यासमोर ओटी भरू शकता आणि तिच्याकडे प्रार्थना करू शकता, माझी कुलदेवता लवकरात लवकर कळू दे, व स्तोत्र मंत्र म्हणू शकता. अशा प्रकारे आपण आपल्या कुलदेवीची जी सेवा आहे ती अधिक मासमध्ये न चुकता आपल्याला ही करायची आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या कुलदेवीची प्रार्थना, सेवा, नित्यसेवा करणार आहोत त्याप्रमाणे आपल्याला अधिक महिन्यामध्ये आपल्याला दानधर्म देखील करायचे आहे. या दानधर्माला देखील अधिक पटीने जे आपल्याला फळ भेटतं त्याचप्रमाणे आपल्याला दानधर्म, गरजूंना दानधर्म या महिन्यामध्ये करायचा आहे. लक्षात असू द्या, जेवढी आपण सेवा करू तेवढे त्याचे अधिक पटीने आपल्याला त्याचे फळ भेटते. आणि जे तुम्ही दानधर्म करणार आहात तर ते तुम्ही मनोभावे अशा प्रकारे तुम्ही दानधर्म करा. आणि आपल्याला जर आपले कुलदेवता माहीत नसेल, घरातील जो फोटो मूर्ती आहे तिच्यासमोर तुम्ही एक शुक्रवार किंवा एक मंगळवार निवडून तुम्ही तिची आईची ओटी भरायची आहे, मनोभावे तिला प्रार्थना करायची आहे. आणि तिची ओटी भरताना मंगळसूत्र, हळदी कुंकू, 5 प्रकारचे फळे, साडी, चोळी, बांगड्या, मणिमंगळसूत्र वगैरे अशा प्रकारे तिची ओटी भरायची आहे. आणि अशा प्रकारे आपण अधिक महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. जर तुम्हाला हा सांगितलेला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब